या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतोय अतुलजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। रोशनजी पाटील देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अंकित वाजेकर या खेळाडूला दिली जाते। अगदी चांगली बॅटिंग राहिली, बॅटिंगच्या जोरावरती एकतर्फी वन मॅन आर्मी सारखा तो लढला आणि त्याने मॅच मात्र आपल्या संघाला जिंकून दिली। वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट। आणि त्यानंतर शुभम पवार आणि पराग वाजेकर, पराग मुकादम यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज देखील आलं, त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या वतीने आपण व्यक्त करूया। चला मॅच ऑन झाली आहे, ओर टू कॉम्बॉक्स। थँक्यू सर। पहिला चेंडू इथे मात्र सलामी देत असताना लॉंग ऑफच्या वरून चेंडू उडवलाय, चेंडू येतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, पहिला दणदणीत षटकार। येस थँक यू डीजे। पहिले चेंडू होते षटकार, नेक्स्ट बॉल। यावेळेचा चेंडू पहा थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग इथे 2 मिनिटं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर अतुलजी चव्हाण साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय। जिथे उपस्थित मान्यवर आपण पाहतोय रामदास पाटील साहेब उपस्थित आहेत, स्पर्धेचे आयोजक साईनाथ देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते अतुल शेठ यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। सन्माननीय रोशन शेठ पाटील यांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या आणि आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मनसे पनवेल तालुका चषक 2025 आपण पाहतोय, यथोचित मान सन्मान सगळ्या पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी केला जातोय। ओर टू कॉम्बॉक्स। येस थँक्यू सर। आपण पाहूया इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर प्रथमतः नाणेफेकीचा कॉल आल्यानंतर फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुडाबे संघ, एका बाजूला त्यांना फाईट करायला सोमटणे संघ। यावेळेसचा हा चेंडू चांगला चेंडू होता, एक धाव कंप्लीट केले होते, दरम्यान मात्र सुरक्षितरित्या चेंडू देखील फलंदाजाच्या येस क्षेत्ररक्षकाने चांगला चेंडू फेकला होता, गोलंदाजाने थोडीशी चुकी केली आहे, इथे मात्र चुकीचा फायदा मिळेल फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कुडाबे संघ, एका बाजूला संघ सोमटण्या आणि या 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल। यावेळेचा चेंडू पहा, चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने गोलीच्या वेगाने चेंडू जमिनीला गुदगुल्या करत जाईल, सीमा रेषे बाहेर, हा लाईन चौकार। चौकार आले, चौकाराच्या साहाय्याने पहिलं दशक मार्गस्थ 13 रन्स लॉस ऑफ 0 विकेट। नेक्स्ट बॉल। हा चेंडू देखील सुरेख पद्धतीचा फेकला होता गोलंदाजाने, इथे मात्र रन कंप्लीट 1 आणि एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 धावसंख्या धावफलकावरती। नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कुडावे संघ, एका बाजूला त्याला फाईट करायला सोमटणे संघ। एक षटकाचा वाजवी खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम कुडावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच बिनगडीबाद 14 धावसंख्या धावफलकावरती। चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मनसे पनवेल तालुका चषक 2025 मी मानस मनोरे मनपूर्वक स्वागत करतोय। दुसऱ्या षटकाची सुरुवात, पहिला बॉल आखूड टप्पाचा होता, पूल करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या एज मध्ये बॉल कनेक्ट होतोय त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग मध्ये, खेळाडू वेगाने येतील तत्पूर्वी 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। देवदास सलवन कुडावे आणि त्यांच्या विरोधामध्ये
रियांश आणि हिमांशु 11 सोमटणी या दोन टीमच्या दरम्यान ही मात्र पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती प्रशांत दिघे यांना पाहिलं, 14 धावा त्यांनी खर्च केला. एकही फलंदाजाला बाद करण्यामध्ये अजूनही यश मिळत नाहीये. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गणेश पाटील जर्सी क्रमांक 333 यॉर्कर बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस खेळाडू आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतो आहे. मिस फिल्डिंग केली जाते, चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार, नशिबाचा चौकार. नशिबाची साथ मात्र बॅटिंग टीमला मिळाली जाते. अटॅक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत गेलाय. कॉट अँड बोल्टचा चान्स यावेळेस होता. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले होते, झेल घ्यायला हवा होता, परंतु जाळ्यात आलेला मासा जाळ्यातून निसटला गेलाय. तोंडातला घास हिसकावून घेतला गेला, आता असं म्हणायला देखील हरकत नाहीये. कॅच या ठिकाणी ड्रॉप होतीये. बॅटर आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती होते, त्यांना जीवनदान सागर मोरे यांना हे जीवनदान मात्र या ठिकाणी नक्कीच मिळत आहे. आणि एक धाव मात्र धावून या ठिकाणी आता नक्कीच पूर्ण केली जाईल. क्रिकेटचा खेळ आपण म्हणतो एका धावेचं महत्व मानलं जातं. पकडा, झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु आता तुम्हाला कॅचेस स्टॉप करायचे नाहीयेत. या सिली मिस्टेक कुठे ना कुठेतरी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये रन चेस करताना डोईजर ठरू शकतात. हे ओळखून मात्र आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण करावं लागेल. ॲज अ फिल्डिंग युनिट तुम्हाला टीम परफॉर्मन्स करणं महत्वाचं. बॅटची कडा यावेळेस देखील फर्स्ट स्लिप मध्ये चुकी आणि चुकी. यावेळेस देखील मात्र झेल या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय. काय करतायत क्षेत्ररक्षक, हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र आता नक्कीच विचारला जाईल. टॉस जिंकला रियांश आणि हिमांशु 11 सोमटण्याने निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय. कुडावी टीम मात्र या ठिकाणी बॅटिंग करते आहे आणि या दोन झेल आतापर्यंत सोडले. दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान या ठिकाणी मात्र आता नक्कीच दिलं गेलंय. यॉर्कर बॉल, काय डिलिव्हरी होती. चारो खाने चित करणारा, चुप खामोश करणारा हा निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पिच होताना आपण पाहतो आहे. चांगली लाईन वापरली जाते. गणेश पाटील यांना माहिती आहे पहिल्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय, मला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल आणि तोच खेळ त्यांच्या माध्यमातून होतो आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये वाक्या बात आहे. वड कॅच एका हाताने, अगदी खिल्लाडी स्टाईल, अक्षय कुमार स्टाईल मध्ये एका हाताने टिपलाय. झेल खेळाडू होते प्रशांत. वाह, काय कॅच आहे, वड कॅच. फलंदाज बाद. खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. बॅटिंग करताना देवदास 11 कुडावे संघाच्या धावा आहेत त्या धावफलकावरती 21 लॉस ऑफ 1 विकेट, 21 धावा एक गडीच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती आहेत. तत्पूर्वी आपण एक कॉल देऊया. पहिल्या फेरीतील ड गटातील शेवटची मॅच, एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळेल प्रणय अँड ओम साई 11 राम चिखले, ओम साईराम 11 चिखले आणि त्यांच्या विरोधामध्ये घोडीलदेव कसलगड. प्रणय अँड ओम साईराम 11 चिखले आणि त्यांच्या विरोधामध्ये घोडीलदेव कसलगड या दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करण्यासाठी दाखल व्हावं. घोडीलदेव कसलगड संघ एक चांगला संघ आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि त्याच्याच बरोबरीने प्रणय 11 ओम साईराम चिखले ज्यांनी पण बरंचसं नाव पनवेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमावलं आणि त्यांच्या दरम्यान पुढील मॅच नक्कीच पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी राहुल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. पहिला बॉल यॉर्क लाईन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॅक टू बॉलर, स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये सेली मिडॉन मध्ये या चेंडूची फिल्डिंग मात्र नक्कीच करण्यात येते. तत्पूर्वी एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल.
इथून आपण पाहतोय गोलंदाज टार्गेट करावं लागेल, कारण की चौथ्या षटकापेक्षा तिसरं षटक इम्पॉर्टंट असतं असं म्हटलं जातं. आणि यावेळेस इम्पॉर्टंट ओव्हरमध्ये गोलंदाज राहुल पाटील यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली आहे. बॅकफुटला गेल्यात, स्कोअर कटचा फटका अगदी सर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये या फटक्याला खेचून काढलाय. डीप पॉइंट मध्ये खेळाडूत सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न थ्रो विकेट किपर यांच्याकडे करायचा होता, पण कुठे फेकतायत हा सगळ्यात मोठा प्रश्न मात्र आता निर्माण केला जाईल. ओव्हर एक्साइटमेंट, कधी कधी आपण पाहतो ओव्हर एक्साइटमेंट जर आपल्यामध्ये असेल, घाई जर आपण केली तर मात्र संकट आपल्या साठी नक्कीच येतं. कारण अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. घाई करायची गरज नव्हती. प्रेझेन्स ऑफ पॉइंटने तुम्हाला खेळ करावा लागेल. शांत डोक्याने, थंडा दिमाग तो काम आसान. आणि आता शांत डोक्याने खेळ करणं फार महत्वाचं. फुल टॉस बॉल, घोटना ठेक तमाशा देख, बॉल फेकून दिलाय सीमा पार. नको ती ऑडी, नको ती फरारी, बॉलने घेतली गगन भरारी. षटकार. अगदी सफल झाले होते. शेवटच्या क्षणी त्यांनी शॉट दुसरा मारला, चेंज केला, कारण की चेंडू त्यांच्या लाईन मध्ये नव्हता. परंतु अगदी बॅटची आतली कडा घेतली, बॅकवर्ड झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्ण केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. खराब चेंडूवरती केलेलं आक्रमण, चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान, परंतु एकही डॉट चेंडू खेळण्याचा अजूनही मानस केला जात नाहीये. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल मध्ये खराब चेंडूवरती चौकार षटकार. चांगली बॅटिंग युनिट काम करते कुडावे टीमची. अटॅक करण्याचा प्रयत्न, वा काय स्ट्रोक होता, देखणा फटका. यावेळेस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल स्ट्रोक. या फटक्यावरती लिहिलं होतं CLASS क्लास. षटकार. कमालीची फलंदाजी केली जाते. इकडे आड तर तिकडे वीर अशी परिस्थिती. सागर मोरे कॅच सोडला होता आणि चले पे नमक छिडकणे वाली, जखमेवरती मीठ सोडणारी फलंदाजी आता करतायत. आणखी एक, once more, another time the ball goes for the big one and the ball goes into the fence. This is huge, cracking, marvelous, maximum. चला स्पीडअप करायचंय, स्पीडअप करा. विनंती असेल, जास्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाहीये. प्लीज स्पीडअप करायचं, कारण बराचसा उशीर आज आपल्याला सामन्यांमध्ये झालेला आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 सामने बाकी आहेत आजच्या रात्रीमध्ये. टोटल 10 मॅचेस आपल्याला एका रात्रीमध्ये आज कव्हर करायच्या होत्या, ज्याच्यामध्ये 5 मॅच कव्हर झाल्यात. मॅच नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये आता चालू आहे आणि 4 मॅचेस बाकी आहेत. धावफलकाचा विचार जर केला तर 43 धावा, 43 रन्स ऑन टोटल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा 1 गडीच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती येत आहेत, ज्याच्यामध्ये सागर मोरे 10 चेंडू आणि 27 धावांची एक मॅरेथॉन इनिंग सागर मोरे यांच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सागर मोरे वन मॅन आर्मी सारखे लढतायत भिडतायत. आणि ऋषभ कोंडिलकर यांच्या बॅट मधून आतापर्यंत 3 बॉल 9 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलंय. शेवटचं षटक गोलंदाज राजेश. पहिला बॉल बॅकवर्ड झोन मध्ये जाऊन शॉटला अटेम्प्ट केलं, बॉल जाईल सीमा पार. हवाई हल्ला, हवाई टोला. षटकार.
दरम्यान उपस्थित मान्यवर खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर आमच्या अत्यंत जवळचे मित्र आणि आमच्या सर्व पदाधिकारींचे अगदी जवळचे मित्र म्हणूयात. बाबू शेठ खऱ्या अर्थाने पाहिले गेले तर आष्टे गावाकडून बिलॉंग करतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही मनसे ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स मानस. नक्कीच एकच भाई बाबू भाई आणि त्यांचं पण स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. पण मैदानाच्या आतमध्ये आपण बोलूया. षटकार मात्र या बॉल वरती नक्कीच पाहिला आहे. यॉर्कर खोलवर टप्पाचा बॉल, हेलिकॉप्टर शॉट उडवण्याचा प्रयत्न. सर महेंद्रसिंग धोनी यांनी हेलिकॉप्टर शॉटला इन्व्हेंट केलं आणि त्याच्यानंतर मात्र हा शॉट फार प्रचलित होताना पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आहेत जे हेलिकॉप्टर शॉटसाठी फार प्रचलित आहेत. सर कृष्णा सातपुते सगळ्यात मोठं नाव, ज्यांना टेनिस क्रिकेट जगतातील सचिन तेंडुलकर म्हणूनही उपमा दिली गेली आणि ते देखील हेलिकॉप्टर शॉटसाठी फार फेमस आहेत. यावरचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जमिनीवरती लँड झालाय. शॉट बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. वेगाने बॉल वरती येतील. तत्पूर्वी एक सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीने देविदास 11 कुडावे 51 धावा झाल्या. 50 पूर्ण आणि 51 धावा देविदास 11 कुडावे संघ. फुटॉस बॉल होता, यावेळेस कनेक्शन होत नाहीये. फटका चांगला मारायचा होता परंतु विदाउट कनेक्शन नो रिॲक्शन असं म्हटलं जातं. पंचांचा बाईकचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि सिंगल धाव मात्र यावेळेस बॅटिंग करत असताना एकवटली गेली आहे. 52 हा धावसंख्येचा आकडा मात्र स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अटॅक करण्याचा प्रयत्न, यावेळेस बाहेरची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन गली रिजन मध्ये बॉल सिंगल बॅटच्या साह्याने. आणि याच दरम्यान पियुष तिवारी साहेब आणि त्याच दरम्यान विकास कुमार साहेब यांचं देखील मनसे चषक 2025च्या या पहिल्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत केले जात आहे. सन्माननीय रामदासभाई पाटील यांच्या हस्ते हा स्वागत समारंभ केला जातोय. पियुष तिवारी आणि विकास कुमार यांचं अगदी मनपूर्वक आभार. अटॅक केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. वाह क्या बात है. MS धोनी स्टाईल मध्ये इनिंगला केलं फिनिश. द बॉल गो स्ट्रेट अँड द बॅटर इज डेफिनेटली ग्रेट. षटकार 6. त्याच दरम्यान घोडील कसलखंड संघ या दोन्ही संघाचा संघनायक यांना विनंती करतो की नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित यायचं प्लीज. प्रणय 11 ओमसाई 11 चिखले त्यांच्या अगेन्स्ट खेळेल घोडील कसलखंड. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित यायचं प्लीज. यस डीजे. आणि मी आभार व्यक्त करेन या ठिकाणी बॉलिंग टीमचं, कारण 17 मिनिटांमध्ये त्यांनी एक सत्र पूर्ण केलं. आयोजकांचा 3 मिनिटं का होईना पण वेळ वाचवलाय. त्याबद्दल आपण बॉलिंग टीम बॅटिंग टीम दोघांचा आभार व्यक्त करूया. असंच तुम्ही स्पीडअप करून खेळा, आयोजकांना सहकार्य करा या सूचना असतील. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करत असताना या ठिकाणी धावा बनवल्या गेल्या. त्या म्हणजे टीम कुडावेच्या माध्यमातून 59 धावा 59 ऑन टोटल. आणि जर आपण पाहिलं तर येणारे आता 24 चेंडू आणि बॅटिंग करणाऱ्या रियांश आणि हिमांशू 11 सोमटणे संघासमोर मात्र 60 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ठेवलं जाईल. आणि हायेस्ट धाव संख्या मात्र आता नक्कीच जमवली गेली आहे. कुडावे टीम 59 आतापर्यंतची हायेस्ट धावसंख्या नक्कीच असेल आजच्या रात्रीमध्ये. 24 बॉल 60 धावांची गरज. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी जाऊया आमचे साथी समालोचक आणि आमचे फार चांगले मित्र रायझिंग स्टार कॉमेंटेटर शुभम म्हात्रे सर यांच्याकडे. थँक्यू. तत्पूर्वी डीजे थोडं थांबवतो. यस, नाणेफेकीचं कौल देखील होणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचा संघनायक घोडील देव कसलगंज संघाचा संघनायक आणि चिखले संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कौल त्वरित केला जाईल. यस, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की नाणेफेकीचा कौल त्वरित करून घ्यायचा आहे. यस, रोहित आमचे अत्यंत जवळचे मित्र, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर चिखले गावाचं नाव पुढे
करण्याचं काम रोहित सातत्याने किती वर्षापासून करतात. अंडाराम देखील खूप चांगले खेळतात. त्यांचं देखील या मनसे चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हॅलो, थँक्यू सो मच मानस सर. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी जिंकलाय तो चिखले संघानं आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. त्यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल चिखले आणि कसलखंड या दोन संघांदरम्यान. तत्पूर्वी या सामन्याकडे आपण वळणार आहोत जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये कुडावे संघानं एकूण धावा बनवल्या त्या 59. अगदी आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी धावसंख्या कुडावे संघाने मात्र बॅटिंग करत असताना बनवली आहे आणि इथून विजयासाठी गरज असेल ती 60 या धावसंख्येची. अगदी प्रत्येक ओव्हर मागे सरासरी रन रेट आपण पाहिला तर 15च्या सरासरीनं 15च्या आस्किंग रन रेटनं या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपण पाहतो सोमाटणे टीमला मात्र 60 धावा या ठिकाणी बनवायच्या. स्टार्ट करा मॅच लगेच. पंच सलामीची जोडी मात्र मैदानात आली आहे. गणेश पाटील आणि राहुल पाटील ही जोडी मैदानात आपण सोमाटणे टीमच्या माध्यमातून मात्र पाहतोय. 24 बॉल आणि 60. चला कुडावे संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच, टाइमपास करू नका. आणि जसा खेळ पहिल्या इनिंग मध्ये अगदी फास्ट इनिंग संपवली सोमाटणे टीमनं तसाच खेळ तुम्ही देखील करायचा. प्रत्येक चेंडू मागे प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेऊ नका अशी आयोजकांकडून आपणास सूचना आहे. जेवढं स्पीडअप घेता येईल, जेवढं फास्ट खेळता येईल तेवढं फास्ट घ्या, टाइमपास करू नका. पहिला गोलंदाज देविदास 11 कुडावे या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी ओव्हर द विकेटनं नचिकेत पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण गणेश पाटीलांना पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती स्ट्राइक एंड वरती राहुल आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती गणेश आहे. तर गोलंदाज नचिकेत पाटील ओव्हर द विकेटला तयार आहे. 24 बॉल आणि 60 ची गरज. इथून मोठी धावसंख्या 15च्या रन रेटनं धावा बनवायच्या त्या सोमाटणे या संघाला. पहिला बॉल, पहिला चेंडू बॅटची कदाचित बॅट कट होती त्यामुळं या चेंडूवरती धाव एकही मिळणार नाही. चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र फील्ड केला जातोय आणि पहिल्याच बॉल वरती मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉल वरती नचिकेत पाटील या गोलंदाजी राहिली आहे. राहुल आहे स्ट्राइक एंडला. कसा खेळ पॉवर प्ले मध्ये होईल ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर तैनात, एक सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट झाल्या. 2 रन या चेंडूवरती जरूर मिळतील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 2ने वाढली. संघ पोहोचला तो 2 या आकड्यावरती. अगदी मोठ्या फटक्याची मात्र नितांत गरज आहे ती रियाश आणि हिमांशू 11 सोमाटणे या संघाला. अगदी पहिल्या इनिंग मध्ये देविदास 11 कुडावे संघाचा जो खेळ राहिलाय तशाच पद्धतीचा खेळ करण्याची गरज आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथून बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅटकटच्या साह्यानं एक सिंगल रन फक्त या चेंडूवरती पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं 3 चेंडू नंतर फक्त आणि फक्त 3 धावा आपण पाहतो सोमाटणे टीमच्या मात्र धावफलकावरती. गणेश पाटील 3 चेंडूचा मात्र आतापर्यंत सामना केलाय. 3 धावसंख्येवरती बॅटिंग केली आहे. राहुल पाटील आता स्ट्राइक एंड वरती आहे. राहुल या खेळाडूंना धावा बनवल्या. गणेश पाटील आता स्ट्राइक एंड वरती आहे. चौथा बॉल नचिकेत पाटील या गोलंदाजाचा. ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची, चांगल्या लेंथ वरती, चांगल्या लाईन वरती गोलंदाजी चालू आहे. ती गोलंदाज नचिकेत पाटील या गोलंदाजच्या माध्यमातून. चौथा चेंडू देखील आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. अगदी चौथ्या बॉलवरती धाव एकही मिळत नाहीये. आतापर्यंत फक्त 3 धावा गोलंदाज नचिकेतच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. 5वा बॉल लो फुल टॉस होता.
कार्पेट लेवल जमिनी लगतचा फटका, चेंडू चालला फिल्डरकडे, तिथे मिळेल ती एक फक्त सिंगल. सिंगल 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 डबल धावा या ओव्हरमध्ये बऱ्याचशा पाहायला मिळाले. अगदी 2 सिंगल त्यानंतर एक डबल. धावसंख्या पोहोचली ती 4 या आकड्यावरती. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात सोमडे टीम साठी मात्र मिळत नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न, थोडे पुढे आले होते, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू देखील आला निर्धाव. जिथे धावा बनवायच्या होत्या 24 बॉल वरती 60, तिथे मात्र पहिलं षटक नचिकेत पाटील या गोलंदाजानं अगदी चांगल्या रीत्या टाकलंय. फक्त आणि फक्त 4 धावा, अगदी इकॉनॉमिकल आणि खूप चांगली गोलंदाजी त्यानं केली. या विकेट मिळाली नाहीये, परंतु पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल दादागिरी या गोलंदाज नचिकेत पाटीलने दाखवली. इथून मात्र 18 चेंडू मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी गरज असेल ती 56 धावसंख्येची. अठरा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 56 धावसंख्येची. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सागर मोरे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. आणखीन एक तरार गोलंदाज देविदास 11 कुडावे या संघाचा. उर्दू विकेटनं सुरुवात थोडीशी खराब. सलामीची जोडी मात्र गणेश पाटील आणि राहुल पाटील मैदानात आहे, परंतु दोघांच्या बॅट मधून अजून धावा आल्या नाहीये. आता धावा गती वाढून मात्र बॅटिंग करावी लागणार आहे. ओ पहिलाच बॉल अगदी खोलाट टाकला. यॉर्क पद्धतीचा बॉल आपण पाहिला, कोणताही संपर्क बॅट आणि बॉलचा नाहीये. पहिल्याच बॉल वरती निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. अगदी ऑन स्क्रीन वरती आपण रन रेट पाहिला तर 3.43. त्यानंतर आता रिक्वायर रन रेट, अर्थातच जो रन रेट पाहिजे तो आपण पाहतोय तो 19.76. जसजसा निर्धाव चेंडू डॉट बॉल येत जाईल तस तसा रन रेट मात्र वाढत जाईल आणि प्रेशर दबाव देखील बॅटिंग करणारा सोमाटणे टीम वरती मात्र येईल. या चेंडूवरती मिळाल्या तर 2 धावा आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 या आकड्यावरती. अगदी संत आणि सावध सुरुवात मयूर पाटील सर आपण मैदानावरती पाहतोय. संत आणि सावध क्रिकेट चालू आहे. अगदी मध्यरात्रीचे 2 वाजले, प्रेक्षक देखील थोडेसा थंडावले, सामना देखील एकदम स्लो चालू आहे. इथून देखील मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु तो मोठा फटका अजून एकही सोमाटे टीमच्या माध्यमातून मात्र आला नाहीये. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. फेकी देखील चांगली झाली आहे, फिल्डिंग चांगली राहिली आहे. फक्त एक सिंगल रन, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावरती. इथून आपण समीकरण जर पाहिलं तर 15 चेंडू मात्र बाकी आहेत आणि विजयासाठी 53 धावसंख्येची गरज. 15 बॉल 53 ची गरज आहे. गोलंदाजावरती आक्षेप त्या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून घेण्यात आला. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. 15 चेंडू आणि विजयासाठी 53 ची गरज आहे. उर्दू विकेट, चांगला फटका समोरच्या दिशेनं, बॅक टू दी बॉलर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून इट्स अ मॅक्सिमम षटकार येतोय तो फलंदाज गणेश पाटीलच्या बॅट मधून. 6 धावा. पाटीलच्या बॅट मधून आपण हा षटकार पाहिला. फुल टॉस होता, इथून फटका फसलाय की काय, बॉल मात्र हवेत होता, फिल्डर पासून बराचसा दूर, परंतु 2 धावा या सहजरित्या धावून कंप्लीट. षटकाराच्या नंतर आपण पाहिलं तर हा देखील फुल टॉस बॉल होता, परंतु या बॉलवरती कनेक्शन चांगलं झालं नाही. मिळतील त्या 2 आणि 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 15 या आकड्यावरती. अगदी 45 धावा अजून इथून देखील बनवायचे. 13 चेंडू मात्र शिल्लक आहेत. सागरची गोलंदाजी देखील चांगली राहिली. आता परत 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. ओ काय पद्धतीचा चेंडू टाकला, अगदी ब्लॉक हॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, पूर्णपणे बीट केलाय ते राहुल पाटील या खेळाडूला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होईल आणि दुसरं षटक इथून मात्र संपेल. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 15, जिथे धावसंख्या बनवायची ती 60. 12 चेंडू आणि विजयासाठी मात्र 45 धावसंख्येची गरज.
12 चेंडू विजयासाठी 45 धाव संख्येची मात्र गरज आहे. अगदी 2 षटक. पहिल्या षटक आपण गोलंदाज नचिकेत पाटील, त्यानंतर सागर मोरे, दोघांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 4 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आल्या आणि आता 12 चेंडू आणि 45 ची गरज आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट, इट्स आउट ऑफ द पार्क. कॉमेंट्री बॉक्सला सलाम ठोकणारा ठोकला हा षटकार. आणि पहिलाच चेंडू मात्र सीमा पार षटकार. कुणाल मते हा खेळाडू स्ट्राईक गोलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो. एक धाव मात्र कंप्लीट. फिल्डिंग मध्ये थोडीशी खराब. ज्या ठिकाणी एकच धाव होती त्या एका धावाचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेत केलं जात आहे. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने संघ पुढे जाईल, संघ पोहोचेल तो 23 या आकड्यावरती. 10 चेंडू इथून बाकी आहेत आणि 37 धाव संख्येची मात्र गरज आहे. 10 चेंडू 37 धावा. अगदी इथून देखील असे बरेचसे मोठे फटके पाहिजेत. 5-6 मोठ्या फटक्यांची गरज आहे ती फलंदाजी करत असताना रियान आणि हिमांशू 11 सोमाटणे या संघाला. 10 बॉल 38. अगदी प्रयत्न चालू आहेत. पहिला षटकार आपण फलंदाजच्या बॅट मधून पाहिला. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी पायावरती लागला होता. लाऊड अपील देखील आपण पाहिली होती. कदाचित लेग स्टंप मिसिंग असल्या कारणानं पंचांनी तो डिसन मात्र फेटाळून लावला. मिळेल ते लेग बायच्या साहाय्याने सिंगलच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल ती 24 आकड्यावरती. 9 चेंडू आणि इथून 36 धाव संख्येची गरज. ओव्हर द विकेट न सुरू एक चेंडू. गुडने स्पॉट वरती बॉल टाकला. बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. जसजसे डॉट बॉल येत जातील तसं सोमाटणे संघ मात्र मॅच मध्ये थोडासा बाहेर जाताना आपण पाहू शकतो. 8 चेंडू आणि 36 ची गरज आहे. सुरेख चेंडू. चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर आहे तैनात. फिल्डर कडे बॉल जाईल. मिळेल ती फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही नाही. पहिल्या बॉलवरती षटकार देऊन देखील तदनंतरचे 4 चेंडू कुणाल मते या गोलंदाजाने चांगल्यारीत्या टाकले. एक सिंगल रन. धावसंख्या पोहोचेल ती 25 वरती. 7 चेंडू आणि विजयासाठी मात्र 35. शेवटचा बॉल. लो फुल टॉस होता. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. फिल्डर 2-2, 3-3 बॉलचा पाठलाग करतायत. 2 रन कंप्लीट झाल्या. 3री धाव इथून मात्र ठरली ती महागडी. शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या साह्याने फलंदाज राहुल पाटील होईल बाद. आणि आता 2 ओव्हर नंतर 3 ओव्हर नंतर धाव फलक्यावरती पाहायला मिळाल्या त्या 27. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी मात्र गरज आहे ती 33 या धाव संख्येची. 6 बॉल आणि 33 ची गरज आहे ती सोमाटणे या संघाला. सहा बॉल आणि विजयासाठी मात्र 33 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती शेवटचा गोलंदाज जय कोंडिलकर आपण पाहतोय. इथून फर्स्ट विकेट. अगदी पहिली विकेट यायला थोडा उशीर झाला. 27 वरती पहिली विकेट सोमाटणे टीमची मात्र गेली आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी मात्र 33 धाव संख्येची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी जय कोंडिलकर यावेळेस सज्ज असेल. नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय तो कुणाल पाटील आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज गणेश पाटील यांना आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं पंच. 6 चेंडू आणि 33 ची गरज आहे. यानंतरची आणखीन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल चिखले आणि कसलकण यांच्या दरम्यान.
माझा टॉस या ठिकाणी चिखले टीमने मात्र जिंकलाय आणि जो काही निर्णय असेल त्याची आपण लगेच अंमलबजावणी करायची आहे. मॅच संपल्यानंतर तुम्ही जो निर्णय घेतला तो आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायचा. चिखले संघ 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 33 ची. पहिलाच बॉल चांगला फटका इथून गॅप मधून, अगदी देखना फटका आपण पाहिला होता, परंतु फिल्डिंग देखील त्याच पद्धतीने त्याच ताकदीने झाली आहे. कुठल्याही पद्धतीच्या धावा खर्च करायला कुडावे संघ तयार नाही आहे. फिल्डिंग देखील त्यांची चांगली चालू आहे. फक्त एक सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचेल ती 28 वरती. 5 बॉल आणि आता विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. 5 बॉल 32, तरी 5 बॉल वरती 5-6 आले तरी 30 धावा होत आहेत. अगदी सामना निष्ठच चाललाय तो सोमाटे टीमच्या हातामधून. टप्पा इथून परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी शरीरापासून खांद्याचा वापर करून तिखट बाउन्सर गोलंदाज जय कोंडिलकरच्या माध्यमातून या ठिकाणी फेकण्यात आलाय. निर्धाव चेंडू, 4 चेंडू आणि आता 32 ची गरज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज. ओहो, सुरेख बॉल. अगदी कुणाल पाटील या खेळाडूसाठी आपण पाहिला पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. अगदी बिमरचा हा ओव्हर स्टेपचा हा नो बॉल. गोलंदाजी करत असताना ओव्हर स्टेपचा नो बॉल, पंचांनी मात्र नो बॉल घोषित केला. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल, सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. 4 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 31. सामना आपण पाहिला तर सोमाटी टीमच्या हातातून जरा निसटला. सुरेख चेंडू, चांगला लेंथ वरती. फ्री हिटच्या बॉल वरती देखील कुठल्याच प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील नाही आणि प्रयत्न करून देखील काही फायदा नसता. अगदी खूप चांगला चेंडू, अगदी वाईट यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण गोलंदाज जय कोंडिलकरच्या माध्यमातून पाहिला. 3 चेंडू आणि 31 ची गरज. ओहो, काय गोलंदाजी. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या दिशेनं डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजीची जी खासियत आहे, टप्पा खाल्ल्यानंतर बॉल आपोआप अगदी पाहिला आपण तर नॅचरल स्विंग डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला असतो. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली. समजलंय आता कुणाल पाटीलला देखील की मॅच आपल्या हातातून आता निसटली आहे. मोठे फटके जरी आले तरी सामना पण जिंकू शकत नाहीये. मिळेल ते एक सिंगल आणि आता शेवटचा 1 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. 30 धावा फक्त बनवल्यात. अगदी एकतर्फी मॅच, वन साइड मॅच झाली आहे आणि इथून हा सामना मात्र गोलंदाजी करत असताना अगदी फलंदाजी देखील चांगली आणि गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने केली आहे आणि हा सामना मात्र देवीदास 11 कुडावे संघाने जिंकला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन कुडावे संघ. आणि चला मॅच लगेच स्टार्ट करायचे. चिखले संघ जो काय तुमचा निर्णय त्याची आपण अंमलबजावणी करा. जर गोलंदाजी घेतली असेल तर फिल्डिंग साठी उतरा आणि जर बॅटिंग घेतली असेल तर लगेच आपली सलामीची जोडी बॅटिंग साठी पाठवा. चिखले संघाने टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा, पण फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय ते कसलकण या संघाला. दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही संघाला आमचा विनंतीचा कॉल आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच